इयरचे जे मुलं आहे त्यांना हा डाऊट आहे की आपण काय रोडमॅप फॉलो करावा, कुठून सुरुवात करावी. तर तुम्हाला मी सांगतोय सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, लॉजिकली तुम्ही चांगले बना. लॉजिकली चांगले कसे बनशाल तुम्ही, सी लँग्वेज करा, नंतर CPP करा आणि नंतर मी त्यासोबत CPP विथ DSA शिकवणार आहे. त्याच्यानंतर काय करा, एक लँग्वेज 2 लँग्वेज परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही काय करा CPP विथ DSA करू शकता. किंवा डायरेक्टली तुम्हाला काय करायचे, जावावर मूव्ह करायचे किंवा पायथॉनवर मूव्ह करायचे, तरी तुम्ही डायरेक्टली पायथॉन किंवा जावावर मूव्ह करू शकता. असं काही गरज नाही की तुम्ही आधी सी लँग्वेजच केली पाहिजे हो. असं ज्यांना डायरेक्टली जावा किंवा पायथॉन मूव्ह करायचे ते करू शकता. पण माझं असं मत आहे की इनिशियल लेवलला तुम्ही एकदा सी आणि CPPच्या कन्सेप्ट एकदा स्ट्रॉंग करून घ्या. नंतर त्या लँग्वेजमध्ये DSA करा किंवा जावामध्ये DSA करा किंवा पायथॉनमध्ये DSA करा. चालेल ना. तुम्ही आता काय करायचं, सगळ्यात जास्त फर्स्ट इयरच्या मुलांनी कोणती पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज मास्टर करायची आणि त्या लँग्वेजमध्ये परफेक्ट बनायचं आपल्याला आणि त्याच लँग्वेजमध्ये काय करायचं DSA करण्याचं ट्राय करायचं. आलं ना.